चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने मागील हंगामात लागू केलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत यंदा पूर्णतः बदल करण्यात आला। नवीन नियमावली जाचक असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे। गेल्या वर्षी लाखोची संख्या होती, पण यंदा आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 2,566 शेतकऱ्यांनीच विम्यासाठी नोंदणी केली। अंतिम तारीख आणि शेतकऱ्यांची नकारात्मक लक्षात घेता ही संख्या वाढेल काय, असा प्रश्न निर्माण झाला। चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर येथील प्रगती नगरातील कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल 38 तोने सोन्या चांदीचे दागिने असा 8,49,200 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याच्या घटना 11 जुलै रोजी उघडीस आली। स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने तपासासाठी आपले चमू पाठवून 2 जणांना बेड्या ठोकवून त्यांच्याकडून 38 तोळे दागिने हस्तगत केले। चंद्रपूर शहरातील सिवरेज लाईन व अमृत योजनेअंतर्गत कामांची आमदार किशोर जरगेवार यांनी रविवारी दिनांक 13 रोजी पाहणी केली। रस्ते खोदल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। चंद्रपूरकरांनी अशा चुकीच्या कामांना विरोध करावा असे आवाहनही केले। खोदलेले रस्ते दुरुस्त झाल्याशिवाय नवीन खोदकाम न करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला। पावसाळ्यात सापाची हालचाल वाढत असल्याने ग्रामीण भागासह शहरामध्ये सर्पदंशांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात यंदा 6 महिन्यात 50च्या वर सर्पदंशांचे रुग्ण दाखल झाले। शेतकरी, ग्रामस्थ, वस्ती भागातील रहिवासी यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे। अशावेळी नागरिकांनी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता त्वरित वैद्यकीय उपचार घेणे महत्त्वाचे आहे। सर्पदंशावर उपचार करणारी अँटी स्नेक वेनम लस जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयात उपलब्ध असली तरी काही प्राथमिक आरोग्य केंद्रात ती वेळेवर पोहोचत नसल्याचे प्रकारही समोर येत आहेत। जिल्हा प्रशासनाने लसींचा पुरेसा साठा ठेवल्याचा दावा केला, पण रुग्णापर्यंत वेळेत पोहोचणे ही खरी कसोटी ठरते। वरोरा तालुक्यातील साखरा ग्रामपंचायतीने सिमेंट रस्त्याच्या परिसरात माती मिश्रित मुरुम टाकला। परिणामी रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले। त्यामुळे या रस्त्यावरील चिखलात धानाचे पोरे लावून प्रशासनाचा निषेध केला। या अनोख्या आंदोलनाच्या चर्चा समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात केली जात आहे। खरीपाच्या तंडावर आंतरमशागत, खते टाकणे, फवारणी यासाठी मंजूर मिळवणे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे। घुग्गुस शहरातील अमराई, तिलकनगर, आंबेडकर नगर व शास्त्रीनगरसह अनेक प्रभागातील नागरिकांना तहसील कार्यालयाकडून अतिक्रमण हटाव नोटिसा बजावण्यात आल्याने स्थानिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि दहशतीचे वातावरण आहे। विशेषतः बँक ऑफ इंडिया परिसर व अमराई भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। काही कुटुंबे तर गेली 50 वर्षे या जागांवर वास्तवास असून त्यांनीच आज या परिसराचा विकास घडवून आणला असे स्थानिकांचे म्हणणे आहे। गौरी येथे घरात खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना राजुरा तालुक्यातील एका गावात घडली। या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून राजुरा ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली। चंद्रपूर जिल्ह्यात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ परिवार चंद्रपूरच्या वतीने दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला।